कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिटीमध्ये कामाचं एक कल्चर आहे ज्याला आपण म्हणतो जॉब कल्चर. आणि आज आपले गावरान ब्रो हे जॉब कल्चर काय आहे तेच अनुभवणार आहेत. आणि त्यांना आजच्या त्यांच्या टास्क बद्दल सांगायला आज आपण एका विशेष पाहुण्याला इथे बोलवतोय, जो स्वतः गावावरून आला आणि इकडे आल्यावर एक मोठा स्टार झाला. नवीन दिवस, नवीन आठवडा आणि नवीन सरप्राइजेस. एक्झॅक्टली. आम्ही खूप आतुरतेने वेट करत होतो की टास्क होणार आहे आणि तेवढ्यातच आम्ही तयार झालो आणि कोणतरी नवीन आलं होतं आमच्या घरात. आई शपथ. कसं भाई तुमच्या आशीर्वादानं व्यवस्थित. आम्ही लोक जेव्हा खालती गेलो आम्ही लोकांनी बघितलं की शिवदादा आला होता आणि मी तर खूप एक्सायटेड होती त्यांना बघून, कारण की आय एम अ बिग फॅन ऑफ हिम. तुम्ही सर्व लय भारी आहेत माहिती आहे. सगळे आपल्या ग्लॅमरस पोरी तर ऑब्विसली भारी आहेत, पण जे मुलं पठ्ठे आपले मराठी भाई, सलाम तुम्हाला. मी कनेक्ट होतो तुमच्यासोबत. आता काय झालंय, आपण ज्या सिटीत आता राहतोय आपल्याला फ्रीमध्ये राहणं तर होणार नाही. जर आपल्याला राहायचं असेल तर जॉब करावा लागेल. जॉब केला तर मग आपल्याला जेवण मिळेल. दुनियेचा नियम आहे की फ्रीमध्ये बसून बसून आपल्याला खायला मिळणार नाही. तर तेच करायचं आज आपल्याला. खायसाठी आपल्याला करायचा जॉब एका दिवसाचा. आता जॉब कसे असू शकतात, शोरूम मध्ये जाऊ शकतो आपण. शोरूम मध्ये एखादा टास्क मिळेल की तिथे जॉब काय करावं लागेल. एखाद्या कॅफेला जाऊ शकतो. बरोबर. आपल्याला काय करायचं, हे वेगवेगळे जॉब तुम्हाला जायचंय, शिकायचंय आणि परफॉर्म करायचं आणि जिंकायचं. सोपी आहे की नाही? नाही नाही, अवघड आहे. कसं अवघड आहे राव? काय तर ट्विस्ट असणार. याच्यात एक थोडासा ट्विस्ट आहे, छोटासा. टास्क तुम्ही करणार आहे जोडीमध्ये, बरोबर. पण आता जोडीमध्ये जशा जशा जोड्या आतापर्यंत केल्या तशा नाही, एक दुसऱ्याच्या विरुद्ध. आणि एक मराठमोळ्या पठ्ठ्यासोबत. आणि ते चूज कराल तुम्ही स्वतःच. आणि मग तुम्ही तो टास्क परफॉर्म कराल एक दुसऱ्याच्या विरोधात. दीपक आणि प्रणाली तर लास्ट टाइम तुम्ही जिंकले होते, बरोबर. तर तुम्हाला आज मी देतोय फर्स्ट चान्स की तुम्ही चूज करू शकता की कोणाला चॅलेंज करायचं. त्यांच्या दोघांकडे खूप ऑप्शन्स होते, कोणीच सिलेक्ट नव्हतं झालं. म्हणजे दीपक आणि प्रणालीला कुठेतरी वाटलो की आम्ही दोघं कुठेतरी कमी आहोत. तुला कसं वाटतंय त्यांनी चॅलेंज केलं तुला? मागचा बरं आहे आपल्याला. तुला मागचा पाहिजे होता. आज ना तर उद्या कोणा ना कोणासोबत तुला हे टास्क परफॉर्म करावंच लागेल ना. जो आहे आमच्या अख्ख्या ग्रुपला असं झालं की आता समोरच्यांना ना हरवूनच सोडायचंय. त्यांचं जरासा घमंड उतरायचं. क्रिश, मला सांग, तू कॉर्पोरेट जो टास्क होता तू जिंकला होता बरोबर ना. तर सेकंड तुला चान्स. सांग कोणाला चॅलेंज कर. विजय भाई. विजय भाई ना. हो क्रिश, हाय मस्त दूध. मला रिझन सांग ना का. त्याला मी टक्कर देऊ शकतो. एक नंबर क्रिश, एक नंबर. विजय, तुला काय वाटतं? देणार की 100% देणार टक्कर. वाव. एक नंबर. हा ॲटिट्यूड पाहिजे भाऊ. इंग्लिश स्पीकिंग मध्ये टास्क मध्ये कोण जिंकलं होतं? मी. आता तुझा चान्स. मी सांगलो अथर्व. रिझन सांग. मजा येईन खेळायला. मजा येईल ना. बारक्या पोरांवर खेळाय मला बी मजा येत नाही तशी. कोणाला चान्स घ्यायचा आहे? अर्जुन, तुला घ्यायचंय? पवन. पवनला. अर्जुन, आता 3 जोड्या उरल्या, बरोबर की नाही. पण यातल्या सिलेक्ट होतील फक्त 2. एक जो राहील ना त्याला हा चान्स नाही मिळणार टास्क परफॉर्म करायचा. तर कोणाला वाटतं की आपण चॅलेंज पटकन द्यायला पाहिजे? शत्रुघ्न सोबत मला चॅलेंज करायचं आहे.
सुभाष तू थांब, मी त्याच्यासोबत चॅलेंज करतो थोडसा. मला चॅलेंज त्यालाच द्यायचं होतं. सगळ्यांनी त्यालाच द्या म्हणजे तुमच्या झाल्यामुळे थोडं आम्ही कोणाला चॅलेंज देऊ गावात लावू एखादं जाऊन. आम्ही दोघं करू. पंकज बरोबर. आता आता काय होतंय, तू चूज करतोय ती जोडी, बरोबर, तू चूज करतोय ही जोडी. आता काय आहे की तू जर त्याला चॅलेंज केलं ना, त्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही दोघं परफॉर्म करणार. आणि त्यांनी नाही म्हटलं ना तर तुम्हाला बोलावून कन्व्हिन्स करावं लागेल. नाही तर तू त्याला म्हटलं चॅलेंज दिलं तर त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तुमच्या तिघांमधून एक जर जो सुटेल ना तो आज परफॉर्म नाही करणार. पंकज पंकज, तू त्याला कन्व्हिन्स कर की त्याने एक्सेप्ट करायला पाहिजे. ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट. आता त्या दोघांनी एक्सेप्ट केलं, तू सोडून देशील का? माझ्यासोबत कर ना तू. टक्कर घ्यायची असेल तर सुभाष माझ्यासोबत घे. गायत्री यांनी कन्व्हिन्स केलं तर तुम्ही कटले ना भाई, बरोबर की नाही? तर चूप शांत कधी असं स्विच होऊ शकतं. आता मला सांगा, कोणी एक्सेप्ट केलं चॅलेंज? मी चॅलेंज देणार पंकजला. पंकज, तू एक्सेप्ट केलं? हो, चॅलेंज. ओय सुभाष, दम असेल तर माझ्याशी करा. कोणासोबत केलं तू? सुभाष सोबत. सुभाष एक्सेप्टेड. हो, मी पंकजला 100% चॅलेंज करणार. चला डन. त्या दोघांनी मग मला चॅलेंज केलंच नाही. दोघी एकमेकांना इशाराने ते दोघं करून घेतले, मला चॅलेंज केलं नाही. मग तिथून मग एकटाच राहिला तुम्ही. भाई बघा, ही जोडी राहिली आता. तुम्हाला याचा अर्थ माहित आहे? नॉमिनेशन. कुणीच तुम्हाला चूज नाही केलंय. काय म्हणजे काय होईल? रिझन काय असेल? स्वतःला नॉमिनेशन पैकी सेव्ह करायचा हे चान्स होता त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी इंटरनली डिसाईड केलं की आपण करूया. आणि शत्रुघ्न, मला एक गंमत सांग, यांनी तुला चूज नाही केलं, याचे दोन कारण असू शकतात, बरोबर? एक तर तुला वीक समजतात, एक तर खूप स्ट्रॉंग समजतात. काय वाटतं तुला? खूप स्ट्रॉंग म्हणजे माझ्यात काय क्वालिटी आहे यांना म्हणजे माहित नाही, तर मी यांच्याशी टक्कर घेऊ शकतो. म्हणजे माझ्यात दम आहे त्याशी, म्हणजे कोणासोबत मी टक्कर करू शकतो. मी बरोबर. एक नंबर. इतकं दम आहे माझ्यात. आवडलं आपल्याला. शत्रुघ्न, आज मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय की आज तू सेव्ह आहे आणि तुला कोणीही नॉमिनेट नाही करणार आज. थँक्यू सर, थँक्यू सर. जोहार. एकदम खुश झालो तेव्हा आमचा. जेव्हा ते आम्ही नॉर्मल होतो आणि रागामध्ये होतो आणि नॉर्मल म्हणजे रोडण्याची शेवटची होती एंट्री, तेव्हा आम्ही खुश झालो होतो. चला मग सुरू करूया. गणपती बाप्पा. चला जा पटकन, नोकरी करा, कामं करा, कामाशिवाय काही नाही होत. उठ, बघता का, जा की तिकडे. सांगतोय ना, चला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.